आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. भाजप आणि शिवसेना युतीचं अजूनही काही ठरत नाही. नक्की अडलंय कुठं? शिवसेनेची भूमिका काय असेल? नाही, याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे असतील, पुण्याचे सर्व संपर्क प्रमुख असतील, ह्या सगळ्यांच्या विचारानं जो काय निर्णय होईल तो आम्ही पुणे शहर असतील, पुणे शहरातले सर्व पदाधिकारी असतील तो आता मान्य करतील आणि युती होणार आहे का नाही हा सगळा विषय गुलदस्त्यात आहे. आणि आम्ही पक्षातील वरिष्ठांकडून ज्यांना निरोप आला आहेत त्यांना फॉर्म भरायला लावलेले आहेत, पण अजूनही स्पष्टता नाही आहे. त्यामुळं आज मी आणि बाकीचे अनेक लोक, माझ्याबरोबर असणारे लोक, पक्षाचे जो आदेश देईल तो खाली कार्यकर्त्यांना आम्ही पोचवणार. तुम्ही भूमिका घेतलेली होती की जर कदाचित पक्षाकडून तशा पद्धतीचा निर्णय झाला नाही, विशेषतः तुमचे चिरंजीव किंवा मग वहिनींच्या बाबतीमध्ये उमेदवारीचा निर्णय झाला नाही किंवा जर ती जागा जर शिवसेनेला सुटली नाही तर मग मात्र अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवणार, पक्षाकडून तुम्हाला काही सूचना आली? नाही, याच्यामध्ये मी कालही म्हणलो की मुलाला आम्ही समजून सांगतोय आणि त्याच्यामध्ये शेवटी तो जे काय आहे त्याला अनेक माझे मित्रपरिवार कालपासून समजून सांगतायत. शेवटी पक्ष आदेश हा महत्त्वाचा असतो आणि पक्ष आदेशानुसार आपल्याला त्या ह्याच्यावर पुढं जायचं. पण तो ऐकेल. आता माझे मित्र सगळे रोज सकाळपासून आजही सकाळी आले सगळे त्याला समजून सांगायला आणि होईल असं वाटतं मला, ऐकेल तो. पण तरी आता बघू, आता उद्यापर्यंत काय निर्णय होतो तो त्यानंतर आहेच की. तुम्हाला उमेदवारी भरण्यासंदर्भात फॉर्म भरण्यासंदर्भात पक्षाकडून काय सूचना आली? नाही, पक्षाने सगळ्याच लोकांना फॉर्म भरायला लावलेले आहेत. म्हणजे भरायला आज सांगतीलच, पण भरायला लावतील असं मला वाटतं, कारण अजून तसं स्पष्टता नाही. ती स्पष्ट दुपारपर्यंत होईल. आता शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. प्रचार कधी करायचा, सगळं कधी, रणनीती कशी ठरवायची, याला बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. आज तुम्ही पक्षाला काही सांगणार का की आजच्या आज निर्णय नाही, पक्षाला तसं ज्या पद्धतीने बोलणे चालू आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही बोलतोय की लवकरात लवकर तो घ्या, म्हणजे कार्यकर्त्यांना त्याचं काम करता येईल. तुम्ही काल असं म्हणालात की शिवसेनेला दिलेल्या जागा या पडणाऱ्या जागा आहेत किंवा कमकुवत असणाऱ्या जागा आहेत, त्याच्या काय मध्ये आदलाबदल होईल का किंवा तुमची अपेक्षा आहे का एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जागा बदलल्या पाहिजे किंवा तशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे? नाही, याच्यामध्ये मी शिंदे साहेबांशी बोललो आणि बाकीच्यांशी बोललो, पक्षाच्या नेत्यांशी, की ज्या जागा आहेत त्या जागा जर आपल्याला देऊ केल्यात त्या बाकी काय त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या जागा देणार आहेत त्या जागेमध्ये पक्षाचं किती हित आहे किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याचं किती हित आहे हे जर तपासून बघा अशी विनंती केली मी. काय शिंदे साहेब काय म्हणतात? त्याचा निर्णय घेते ना. शेवटी सगळंच माझ्याशी ते बोलणार आहे का, ऐकून घेणार. ते नेते आहेत, त्यांना महाराष्ट्र बघायचं, थोडी धंगेकरचं एकट्याचं ऐकायचं. महाराष्ट्रातनं अनेक कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे त्यांना बोलायचं, त्यामुळे ते समजून घेऊन चर्चा करतील ना. भाजपनं आज अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या शिवसेनेचा अर्ज कधीपासून भरायला सुरुवात? नाही, आज भरतील ना, आज लोक भरतील ना, आमचे कार्यकर्ते भरतील. ज्यांना निरोप आलाय ते आज लोक भरतील 100%. खरं तर आपण पाहतोय की पक्षाचा आदेश जो आहे तो महत्त्वाचा आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आमच्या चिरंजीवाला आम्ही समजावून सांगतोय. मात्र आज दुपारपर्यंत शिवसेना आणि भाजप युतीचा निर्णय होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरापर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.